आपण ही दृश्य पाहतोय। निलेश चव्हाणला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्याला घेऊन पोलीस रवाना झाले। जोडा 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 जोडा। पुण्यातली ही दृश्य निलेश चव्हाणला काल बेड्या ठोकलेल्या होत्या आणि आता त्याला घेऊन त्याला कोर्टामध्ये पोलीस हजर करणार आहे। यावेळी कोर्टात सुनावणी होईल आणि सुनावणी दरम्यान कोर्ट काय नेमकं निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच तिच्या आईवडिलांना धमकावल्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्या काल मुसक्या आवळण्यात आलेल्या होत्या। त्याला काल मध्यरात्री पुण्यामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि आज त्याची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे। तसंच त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। या संदर्भात युक्तिवादादरम्यान पोलीस कोठडीची त्याची मागणी केली जाणार आहे। त्याला किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे। हगवणेचा साथीदार निलेश चव्हाणला कोर्टात आज हजर केले जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलासपुरी। कैलास, काय नेमके अपडेट्स आहेत? निलेश चव्हाण याला बावधन पोलीस ठाण्यातून शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यासाठी पोलीस जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत। स्वानंद गोविंदवार हे जे आहेत ते निलेश चव्हाण याची बाजू कोर्टामध्ये मांडणार आहेत। पोलिसांचा जो प्रयत्न आहे तो निलेश चव्हाण याची पोलीस कोठडी जी आहे ती जास्तीत जास्त मिळावी यासाठी असणार आहे। निलेश चव्हाण याच्यावर बावधन पोलीस स्थानकामध्ये बाळाची हेळसांड केल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच दृष्टीने बावधन पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू आहे। त्याचबरोबर लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचे मोबाईल जे आहेत ते पोलिसांना मिळाले नाहीत। ते मोबाईल निलेश चव्हाण यांनी घेतले आहेत का, त्याच्याकडे आहेत का याचाही पोलिसांना तपास करायचा आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये या छळवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग करता येतोय का याचाही पोलीस प्रयत्न करत आहेत। तो कटात सहभागी होता का याचा पोलीस प्रयत्न जे आहेत ते करत आहेत आणि त्यासाठीच जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर निलेश चव्हाणला आता थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि ही सुनावणी पार पडेल। त्यानंतर कोर्ट या संदर्भात काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बावधन पोलिसांकडे सध्या निलेश चव्हाणचा ताबा आहे।